अथर्व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी चेतन कदम। आपल्या सर्वांना प्रथम आपल्या महाशिवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार महाशिवरात्री उत्सव आपल्या अथर्व गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून आपण साजरा करतोय। आपलं हे मंडळाचं 39वे वर्ष आहे। मोठ्या भक्तिभावाने आणि आपल्या सर्वांच्या रहिवाशांच्या सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या उपस्थितीने हा कार्यक्रमाची शोभा वाटते। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की ह्या प्रकारे या ठिकाणी तो कार्यक्रम हा जो उत्सव आपला साजरा होतोय तो आपल्या सर्वांच्या एकत्रितपणाने स्वदेशी मिल चाळ क्रमांक 123 ते 133 असेल, तसेच अंबेमाता सेवा मंडळ, सीताराम अपार्टमेंट, नंददीप चाळ, राणे चाळ, वराडकर चाळ, सावंत चाळ या सर्व रहिवाशांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो। आणि सकाळपासून मोठ्या भक्तिभावाने विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत। मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की वेशभूषेची स्पर्धा ही कृतिकनी मांडली होती आणि आजच्या ह्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम हा सकाळपासून साजरा होतोय। सकाळी शिवाभिषेक हा कृतिकच्या हस्ते या ठिकाणी झाला होता। त्यानंतर छोट्या मोठे अभिषेक झाले होते, विधी झाल्या होत्या। त्यानंतर मग सकाळपर्यंत आता दुपारी 2 वाजेपर्यंत, आता 2 वाजले तर 2 वाजेपर्यंत भाविकांच्या ठिकाणी रांगत होती, दर्शनाची रांग झाली होती आणि आता थोडीशी आता गर्दी उतरलेली आहे। त्याच्यानंतर आता कार्यक्रम आपले पुढे चालूच राहणार आहेत आणि आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आम्ही सर्व वर्षभर जी वाट बघत असतो म्हणजे अथर्वचा भव्य नृत्य स्पर्धा ही आजच सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल। त्याच्या आधी भव्य शिव आरती होईल आणि त्याच्यानंतर या नृत्य स्पर्धेची सुरुवात होईल आणि खूप मजा येणार आहे। विविध डान्स या ठिकाणी झालेले घेतलेले आहेत, त्या लोकांचा सहभाग या ठिकाणी आहे आणि आपल्या चुनाभट्टीतील जी लोकप्रिय अकॅडमी आहे नृत्य आविष्कार, ह्या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी 15 डान्स आहेत आणि त्यांच्या एक महिला वर्गाचा एक स्पेशल परफॉर्मन्स या ठिकाणी साजरा होणार आहे, तो ते या ठिकाणी सादर करणार आहेत। तर तो तुम्ही पाहायला विसरू नका। संध्याकाळची नृत्य स्पर्धा खूप रंगत असणार आहे आणि खूप मनोरंजनाची आहे, तर तुम्ही व्हिडिओला जोडून राहा। आणि या महाशिवरात्री उत्सवाच्या माध्यमातून हे आपलं दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष सलग की आपण शिव महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या महाप्रसादासाठी आपल्याला आपल्या विभागातील रहिवासी आणि शिवभक्त असतील त्यांनी विविध अन्नदान आणि आर्थिक दानातून आपल्याला विविध प्रकारे अशी मदत केलेली आहे। सर्वांचा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी त्याचा आभारी आहे। असं त्यांचं सहकार्य आपल्या या मंडळाला आणि आपल्या मंदिराच्या पाठीशी अशी मी शिवचरणी प्रार्थना करेल। आणि आजचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे आणि पुढे असाच अजून कंटिन्यू राहणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ बरोबर जोडून राहा आणि आपण भेटूया सायंकाळी। तोपर्यंत हर हर। हे देवा महाराजा गणपती बाप्पा महादेवा, दरवर्षीप्रमाणे कालावधीप्रमाणे यावर्षी आपण मागे गणेश उत्सव आणि आत्ताच्या घडीला महाशिवरात्री उत्सव मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि भक्तिभावाने साजरा करत आहे। सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या पटांगणामध्ये मंदिराच्या आवारामध्ये आपण करून घेतलेले आहेत आणि ह्या दिवसाच्या अखेरच्या कार्यक्रमाची सुरुवाती आपण आता भव्य नृत्य स्पर्धेने करत होतो। तर या ठिकाणी रंगमंचाला, या नृत्यमंचाला आपण शाल, श्रीफळ, नारळाचा इथे मान देऊन आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत होतो। हे जागेवाल्याला माझी मानवंदना असेल की ते तू मान्य करून घ्यावे आणि हा आपला कार्यक्रम आपण घेतलेला आहे तो पूर्णत्वाला जाऊन यशस्वीरित्या होईल आणि या मंडळाच्या सर्व समर्थक पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या कामधंद्यामध्ये बरकत असू दे आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुझा सहभाग, तुझा लाभ या आमच्या मंडळाच्या पाठी राहू दे। आई मुक्कडे माते की गणपती बाप्पा। गणेश उत्सव मंडळ आयोजित भव्य महाशिवरात्री उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आणि धूमधडाक्यामध्ये साजरा होत आहे। थोड्याच वेळामध्ये या नृत्य स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध सांस्कृतिक लोकगीतं ह्या नृत्यावर मंचावर आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि संपूर्ण प्रक्षेपण आपल्या मंडळाचं एक ब्लॉग चॅनल आहे अथर्व ब्लॉग म्हणून, त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि उद्या आपल्याला थेट या नृत्य स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्याला त्या ब्लॉगच्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळेल। तर अथर्व ब्लॉग म्हणून यूट्यूबवर आपलं चॅनल आहे, त्याला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला लाईक करून ठेवायचं। धन्यवाद। माझे देखणे सुरत
सेवा मंडळाचे ते येऊन खूप छान वाटलंय आणि व्यवस्था पण खूप छान आहे. फक्त स्टेज जरा मोठा करायला पाहिजे. नक्कीच वहिनी, आम्ही पुढच्या वर्षी स्टेज मोठा करू. तर मी समीर गुप्ता आणि चेतन कदम यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. दिल का राज कहता हूँ मैं, जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ. ये तूने क्या किया वीरू, अब मारा मारा में चांद से बिछड़ा थारा में, शेष इतना छुआरा में. ये तूने क्या किया. तुम्ही पाहिलंच असेल की आता शिव महाप्रसाद हा आपल्या कार्यक्रमाचा अंतिम टप्प्याचा कार्यक्रम होता, तो आपला झालेला आहे. आणि महाप्रसाद झाल्याच्या नंतर पण केवढी खटाटोप असते, केवढी मेहनत असते ती आपल्याला तुम्ही पण बघितलीच असेल. महाप्रसादीच्या नंतरचं हे सगळं टोपं बिपं देणं बहिणं धुणं या सगळ्या गोष्टी करणं, बाकीच्या काय आपले बॅनर बिनर असतील हे सगळं कटिंग बिटिंग असेल, बाकीच्या कोणाकडून काय गोष्टी घेतलेल्या असतील त्या लोकांना देणं. कारण उद्या आपल्याला असं परत ऐकायला नको की यार आमची ही टोपण आहेत, त्या गोष्टी नाहीत. त्यामुळे आपल्या मंडळाला बरंच नुकसान होतं आणि बरेच मंडळांमध्ये झालेलं आहे. बरेच मोठी कार्यक्रम घेतल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी राहतात. असो तो गोष्ट एक वेगळ्या बाजूला झाला, पण आता सगळं आपण आटपलेलं आहे आणि फायनली आता आपण भांडी बिंडी द्यायला आलेलो. थोडासा आता रात्री मेडिकल बंद होतं, एका ठिकाणी आपल्याला स्प्राईट वगैरे भेटला, तर तुम्ही बघू शकता पोरं या ठिकाणी आपलं स्प्राईट वगैरे थंडा पित आहेत. तर 2025 महाशिवरात्री उत्सव हा जवळजवळ 6 दिवसाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. तर मी आपली सर्वांची रजा घेतो. अथर्व ब्लॉगमध्ये असंच आपण जोडून राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. डायरेक्ट गोवा. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.